तर संगीतोपचार ही अर्थातच सपोर्टिव्ह थेरपी या पद्धतीने त्याची सुरुवात ही बऱ्याच ज्याला म्हणून बेनिफिशरी किंवा लाभार्थी याच्यामध्ये होते. मी पेशंट हा शब्द मुद्दाम टाळतोय, कारण संगीतोपचार घेणारा प्रत्येक व्यक्ती हा आजारी नसतो किंवा आजारी असलाच पाहिजे अशी त्याची गरजही नसते. त्यामुळे त्याचे जे लाभार्थी किंवा बेनिफिशरीज आहेत त्यांना काही ना काहीतरी उपचार पद्धतीचे औषधोपचार किंवा काहीतरी चालू असताना संगीतोपचाराची सुरुवात बहुतांश वेळेला होते, सपोर्टिव्ह या अर्थाने होते. पण ॲज अ रिझल्ट ऑफ म्युझिक थेरपी कालांतराने डॉक्टरी सल्ल्याने औषधोपचार कमी होणं, बंद होणं अशा कितीतरी केसेस या रेकॉर्डेड आहेत आणि तसं घडलेलं आहे. त्यामुळे सुरुवातीला सपोर्टिव्ह असलेली थेरपी कालांतराने आपल्याला सस्टेन करणं किंवा त्यातनं आपल्याला औषधोपचार कमी होणं, बंद होणं अशा पद्धतीचे रिझल्ट्स हे आपल्याला दिसू शकतात. त्याच्या पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की बेनिफिशरी असा उल्लेख मी आत्ता केला, तर आजार नसलेल्या व्यक्तींसाठी ही कदाचित प्रायमरी थेरपी सुद्धा ठरू शकते. म्हणजे काय, तर आत्मविश्वास मला वाढवायचा. अनेकदा डोक्यात बऱ्याच गोष्टी आहेत, पण प्रेझेंट करताना लोकांसमोर बोलताना आत्मविश्वास कमी पडतोय. आपल्याला असं वाटेल की एवढं काय त्याच्यात, पण हा प्रॉब्लेम जर का कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या व्यक्तीला आला तर त्याच्या डोक्यात अनेक गोष्टी आहेत, पण मीटिंगमध्ये मांडता येत नाहीत, प्रेझेंटेशन करता येत नाहीये, अख्खं करिअर त्यांनी इम्पॅक्ट होतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्याला आजार म्हणलं जात नाही आपल्याकडे, पण मदतीची गरज असते. कॉन्सन्ट्रेशन असेल किंवा मेमरी असेल किंवा राग नियंत्रण